Hello everyone. Today we have to start with our chapter 3. Chapter 3 सुरू करायचा आज आपल्याला मॅथ्सचा. काय आहे चॅप्टर 3? इंडायसेस अँड क्यूब रूट्स. इंडायसेस अँड क्यूब रूट. सो टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 14 वरती आहे. काही त्याच्यासाठी आपल्याला आधी बेसिक्स शिकावे लागतील. इंडायसेस काय असतात, लॉज ऑफ इंडायसेस काय असतात, ओके, स्क्वेअर रूट हा काय प्रकार आहे, क्यूब रूट हा काय प्रकार आहे, हे आपल्याला इथे डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि ते रिप्रेझेंट कसे करतात, अशा प्रकारचे नंबर रिप्रेझेंट कसे करतात हे आपल्याला इथं शिकायचं. ओके, सो लेट अस स्टार्ट. नीट लक्ष द्या, बोर्डकडे लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळेल. इकडे बघा, 2 into 2 we are multiplying the number by the same number, that is called square of 2. रिप्रेझेंट कसं करतात, 2 to the power 2 म्हणजे 2 raised to 2, ह्याला म्हणतात स्क्वेअर ऑफ 2. आता 2 into 2 into 2, the number is multiplied 3 times. Same number is multiplied 3 times. It is called 2 to the power 3 आणि ह्याला आपण म्हणतो क्यूब ऑफ 2. ओके, हे जर 2 हा 5 वेळा मल्टिप्लाय केला, इफ वी आर मल्टिप्लाइंग 2 5 टाइम्स, 2 into 2 into 2 into 2 into 2, we say it as 2 raised to 5. Sorry, 5 raised to 2. We say it as 5 raised to 2. 5 हा 2 ला रेज केलेला आहे, म्हणजे 2 to the power 5. 5 ही या ठिकाणी पॉवर आहे, 2 हा या ठिकाणी बेस नंबर आहे, दॅट इज 5th power of 2. सो दिस वे ऑफ रिप्रेझेंटेशन, हे अशा पद्धतीने जेव्हा नंबर रिप्रेझेंट करतो इथं 2 raised to 2, 2 raised to 3, 2 raised to 5, this is called as index form of number. It is called index form of number. For example, जर 2 raised to 5 हा नंबर लिहिलेला असेल तर या ठिकाणी 2 is the base and raised to 5 is called the index or it is called as power. It is called as index or power, and in general it is called as index form of the number. सो कुठलाही नंबर, इन जनरल कुठलाही नंबर लिहू शकता तुम्ही. 7 raised to 10 असं जर का मी लिहिलं तर या ठिकाणी 7 is the base and 10 is the index. ओके, एनिथिंग यू कॅन राईट. सो बिफोर गोइंग टू फॉरवर्ड नाव, तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये लेट्स रिकॉल ह्या पॅसेज मध्ये दिलेले लॉज ऑफ इंडायसेस. नाउ व्हॉट आर लॉज ऑफ इंडायसेस, हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे 7th स्टँडर्ड मध्ये. लेट अस रिकॉल. इफ m and n आर इंटिजर्स, m आणि n हे दोन नंबर जर इंटिजर्स असले, देन वी कॅन राईट. आता इथे लॉज ऑफ इंडायसेस लिहिलेले आहेत 8, आणि इथे सायमल्टेनियसली त्या लॉजचं इम्प्लिमेंटेशन एक्झाम्पल मध्ये लिहिलेलं आहे. सो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी ते सोपं जाईल. नीट लक्ष द्या, 1 by 1. इकडे लक्ष द्या. a raised to m into a raised to n म्हणजे a raised to m मल्टिप्लाइड बाय a raised to n. या ठिकाणी बेस नंबर दोन्हीकडे सेम आहे, a इंडेक्स मध्ये फरक आहे, इकडे इंडेक्स m आहे, इकडे इंडेक्स n आहे. असं जर का मल्टिप्लिकेशन असेल देन त्याचा आन्सर काय होतं, दॅट इज इक्वल टू a raised to m plus n. बेस नंबर तसाच लिहायचा एकदा, पण इंडायसेसची ऍडिशन होते. इंडेक्स मध्ये काय होते, दोन्ही इंडेक्सची ऍडिशन होते. सो a raised to m into a raised to n gives a raised to m plus n. फॉर एक्झाम्पल 3 raised to 5 into 3 raised to 2 equals to 3 raised to 5 plus 2. इकडे इंडेक्स 5 आहे, इकडे इंडेक्स 2 आहे. हे कम्पेअर करा इकडे. सपोज 5 is m and 2 is n. आन्सर काय मिळतं, a raised to m plus n. तसंच इथे लिहिलंय 3 raised to 5 plus 2. What is 5 plus 2? 7. So final answer is 3 raised to 7. This is your final answer, 3 raised to 7. Next law of indices, a raised to m divided by a raised to n. आता डिव्हिजन, a raised to m divided by a raised to n, it will give a raised to m minus n. न्यूमरेटरचा इंडेक्स मायनस डिनॉमिनेटरचा इंडेक्स केलेला. So for example 3 raised to 7 divided by 3 raised to 9 जर असेल, then you will calculate as 3 raised to 7 minus 9. What is 7 minus 9? Minus 2. So answer is 3 raised to minus 2. Next, a into b bracket raised to m. पूर्ण ब्रॅकेटला पॉवर दिली आहे m. a into b दोन वेगळे नंबर आहेत, a आणि b हे दोन वेगळे नंबर आहेत. तर ही जी पॉवर आहे ही डिस्ट्रीब्यूट होणार दोघांना. वी कॅन राईट ॲज इक्वल टू a raised to m into b raised to m. ही पॉवर दोघांना सेपरेटली डिस्ट्रीब्यूट होणार. फॉर एक्झाम्पल 5 into 7 ब्रॅकेट स्क्वेअर जर का असेल, वी कॅन राईट इट ॲज 5 square into 7 square म्हणजे 5 raised to 2 into 7 raised to 2. नेक्स्ट, a raised to 0 equals to 1.
याचा अर्थ एनिथिंग रेस टू 0, ए हा कुठलाही बेस नंबर आहे, रेस टू 0 जेव्हा पॉवर 0 असते तेव्हा आन्सर नेहमी 1 येतं. मग इथं 1 रेस टू 0 1 येणार, 2 रेस टू 0 1 येणार, 3 रेस टू 0 1 येणार, 1000 रेस टू 0 जरी केलं तरी आन्सर 1च येणार. बट a raised to 1 is a. When index is 1, the number repeats itself. a raised to 1 equals to a. For example, 5 raised to 0 equals to 1. 5 raised to 0 चा आन्सर काय येणार 1, but 5 raised to 1 चा आन्सर काय येणार 5. नेक्स्ट, a raised to minus m. नेगेटिव्ह इंडेक्स आहे, न्यूमरेटर मध्ये आहे. ह्याला जर डिनॉमिनेटर मध्ये पाठवला तर कसं लिहिणार 1 अपॉन a raised to m. सो जेव्हा इंडेक्स न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मध्ये जातो तेव्हा त्याची साइन चेंज होते. इथं a raised to minus m आहे, when it is going to denominator it will become a raised to m. किंवा a raised to m म्हणजे 1 upon a raised to m आहे, when it is converted to numerator. सो हा न्यूमरेटर फॉर्म मध्ये लिहिताना फक्त काय लिहिणार आपण a raised to minus m. For example, 5 raised to minus 3 can be written as 1 upon 5 raised to 3, that is 1 upon 5 cube. Next, a raised to m bracket raised to m. a raised to m आहे, हे a चं इंडेक्स आहे आणि पूर्ण ब्रॅकेटचं इंडेक्स काय n. सो या दोन इंडेक्सची मल्टिप्लिकेशन होणार, दॅट इज इक्वल टू a raised to m into n. फॉर एक्झाम्पल 3 raised to 4 ब्रॅकेट raised to 5 जर का लिहिलंय तर दोन इंडायसेसची मल्टिप्लिकेशन होणार, फक्त बेस नंबर तसाच राहणार, which is equal to 3 raised to 4 into 5, that is equal to 3 raised to 20. Next, a upon b whole bracket raised to m. आता ही पॉवर दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट होणार, दॅट कॅन बी रिटन ॲज a raised to m upon b raised to m. जसं इथं मल्टिप्लिकेशन होतं a into b raised to m, दोघांना डिस्ट्रीब्यूट झाली a raised to m into b raised to m. सिमिलरली इथं झालेलं आहे a upon b raised to m असेल तर a raised to m upon b raised to m होणार. नेक्स्ट, आता a upon b raised to minus m, इथं पॉझिटिव्ह इंडेक्स होता, इथं नेगेटिव्ह इंडेक्स आहे. इन केस ऑफ नेगेटिव्ह इंडेक्स यू विल राइट इट ॲज when negative index gets converted to positive index we take the reciprocal of the given number. म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज होणार. a upon b चं काय झालं b upon a. फॉर एक्झाम्पल 5 upon 7 raised to minus 3 जर का असेल then it will become 7 upon 5 raised to 3. इंडेक्स चेंज केलेला आहे, इथं -3 होता इथं 3 केलाय. जेव्हा पॉवर चेंज करतोय नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह वी टेक द रेसिप्रोकल ऑफ द नंबर, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज होणार. डिनॉमिनेटर नंबर विल कम इन न्यूमरेटर, न्यूमरेटर नंबर विल गो इन डिनॉमिनेटर. आणि जो प्रिव्हियस होता जेव्हा इंडेक्स पॉझिटिव्ह आहे 5 upon 7 raised to 3 then that gets distributed to numerator as well as denominator, that is 5 raised to 3 upon 7 raised to 3. These were all the laws of indices. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय, फिलअप करायला तुम्हाला त्या बॉक्सेस मध्ये हे आन्सर्स लिहून टाका सगळे. ओके, 1 by 1 चेक करून आन्सर लिहून टाका बॉक्स मध्ये होमवर्क साठी. नाउ कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक, मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. जेव्हा इंडेक्स हा एक रॅशनल नंबर असेल, आतापर्यंत इंडेक्स हा पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह इंटिजर होता. इथे इंडेक्स काय बघितलं आपण 2 3 5, इथे इंडेक्स काय होता -3, बरोबर. सो इंडेक्स हा फक्त इंटिजर होता, सिंगल नंबर होता. नाउ इफ index is in rational number form. What is rational number form? The number in the form p upon q. म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये जर का इंडेक्स असेल तर ते नंबर्स कसे रिप्रेझेंट करायचे. लेट अस सी. When index is a rational number of the form 1 upon n. त्या इंडेक्सचा फॉर्म कसा आहे 1 upon n आहे. इंडेक्स म्हणजे रेस टू वाला नंबर, रेस टू वाला नंबर, दॅट इज इंडेक्स. सो दॅट इज तो नंबर कसा असू शकतो. आता 1 upon n, n च्या जागी कुठलाही नॅचरल नंबर येऊ शकतो. 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 5 अप टू 1 upon n, कुठलेही नंबर्स घेऊ शकता. सो हियर टू शो स्क्वेअर ऑफ अ नंबर इंडेक्स इज 2. जेव्हा आपल्याला स्क्वेअर दाखवायचा असतो तेव्हा इंडेक्स कसा लिहितो आपण 2. अँड टू शो स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर इंडेक्स इज 1 upon 2. सो जेव्हा स्क्वेअर दाखवायचा असतो वी राईट रेस टू 2 and we have to write square root of that number, we write 1 upon 2. म्हणजेच जेव्हा पॉवर दाखवायची तेव्हा नुसता नॅचरल नंबर लिहिणार आणि जेव्हा रूट दाखवायचा आहे तेव्हा रॅशनल इंडेक्सच्या फॉर्म मध्ये त्याला रिप्रेझेंट करणार. फॉर एक्झाम्पल लक्ष द्यायचं, 5 into 5 लिहिलं, 5 into 5 इकडे कम्पेअर करा. आता हे जेव्हा नुसतं 5 into 5 लिहितोय इथं बाय डिफॉल्ट पॉवर किती आहे 1 आहे दोघांची, म्हणजे 5 raised to 1 into 5 raised to 1. a raised to m into a raised to n. आन्सर इज a raised to m plus n. म्हणजे दोघांची ऍडिशन होणार, म्हणजे 1 plus 1 आन्सर काय येणार 2. 5 raised to 2 म्हणजे 5 स्क्वेअर. आणि व्हॉट इज 5 into 5? 5 स्क्वेअर. व्हॉट इज 5 स्क्वेअर? 25.
25 हे तुम्हाला आन्सर मिळालं. हा स्क्वेअर नंबर होता. दिस इज 5 स्क्वेअर. आता हेच जर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिलं, रूट लिहिण्यासाठी वी यूज दिस रॅडिकल साइन. ओके, टू रिप्रेझेंट एनी रूट वी यूज दिस रॅडिकल साइन. जेव्हा नुसती रॅडिकल साइन आपण काढतो तेव्हा बाय डिफॉल्ट तिथे 2 असतो. वी रिप्रेझेंट इट ॲज अ स्क्वेअर रूट. ओके, बाय डिफॉल्ट इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ स्क्वेअर रूट. तो 2 आपण तिथे मेन्शन करत नाही. जर 2 पेक्षा जास्त असला रूट तरच मेन्शन करतो. क्यूब रूट असेल तर 3 मेन्शन करणार, 4th रूट असेल तर 4 मेन्शन करणार, 5th रूट असेल तर 5 मेन्शन करणार. ओके, वी रिप्रेझेंट रूट बाय युझिंग दिस रॅडिकल साइन. सो अंडर रूट 25 can be written as 25 raised to 1 upon 2. Here we are showing the square root of this number. आणि त्याचा आन्सर काय येणार 5, because roots of one of the square root of 5 म्हणजे square root of 25 is 5. ओके, सिमिलरली लक्षात आलं. क्यूब ऑफ 2, क्यूब ऑफ 2 कसं रिप्रेझेंट केलं इथं? क्यूब ऑफ 2 2 क्यूब म्हणजे 2 raised to 3. क्यूब ऑफ 2 is represented as 2 raised to 3 and cube root of 2 can be represented as this radical sign. त्याचा पॉवर किती लिहिले 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 2 or 2 raised to 1 upon 3. It can be represented as 2 raised to 1 upon 3. फिफ्थ पॉवर जर घेतलं तर फिफ्थ पॉवर ऑफ 2, फिफ्थ पॉवर ऑफ 2 कशी रिप्रेझेंट करणार? 2 raised to 5. इथं पण केली होती आपण फिफ्थ पॉवर ऑफ 2. अँड आता जर रूट लिहायचं आहे तर फिफ्थ रूट ऑफ 2 कसं लिहिणार? हे बघा, एक तर रॅडिकल साइन वापरून लिहू शकता फिफ्थ रूट ऑफ 2 or you write it as 2 raised to 1 upon 5. सो बेसिक फरक लक्षात घ्या. 2 raised to 3 आणि 2 raised to 1 upon 3, 2 raised to 5 आणि 2 raised to 1 upon 5 आहे. इकडे रॅशनल इंडेक्स आहे. ह्या इंडेक्सचा फॉर्म कसा आहे? इट इज 1 upon n. सो व्हेन द फॉर्म इज 1 upon n इट इज यूज टू रिप्रेझेंट द रूट. हियर वी आर रिप्रेझेंटिंग रूट्स बाय युजिंग द रॅशनल इंडेक्स फॉर्म 1 upon 5, 1 upon 3. So in general we can write that nth power of a can be written as a raised to n. Nth power of a can be written as a raised to n and nth root of a can be written as nth root of a. रॅडिकल साइन मध्ये इकडे n इंडिकेट केलेला आहे or a raised to 1 upon n. Nth root of a can be represented as a raised to 1 upon n. ओके, अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. सो एवढ्याच 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा आपण पॉवर रिप्रेझेंट करतोय डायरेक्ट नंबर लिहिला जातो. जेव्हा रूट इंडिकेट करतोय तेव्हा 1 upon दॅट नंबर इंडिकेट केला जातो. इथं पॉवर 3 आहे, दॅट इज क्यूब ऑफ 2 म्हणजे 2 raised to 3 लिहिला. आणि क्यूब रूट जेव्हा रूट काढतोय देन वी आर रायटिंग 2 raised to 1 upon 3. फिफ्थ पॉवर जेव्हा इंडिकेट करतोय 2 raised to 5 लिहितोय. फिफ्थ रूट ऑफ 2 जेव्हा दाखवतोय 2 raised to 1 upon 5 लिहितोय. इन जनरल ए ची nth पॉवर कशी दाखवणार? a raised to n. आणि a चा nth रूट कसा दाखवणार? a raised to 1 upon n. That is the way of representing roots. Okay, so based on this we have practice set 3.1 जे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा लक्ष द्या. What is the question 1 in practice set? Express the following number in index form. Express in index form. तुम्हाला हे सेंटेन्सेस दिलेले आहेत ऑलरेडी आणि तुम्हाला इंडेक्स फॉर्म काय असतो? नंबर फॉर्म. इंडेक्स फॉर्म ऑफ नंबर इथं तुम्हाला दाखवला मी. दिस इज द इंडेक्स फॉर्म ऑफ नंबर. काय असतो? एक बेस नंबर आहे आणि त्याला रेज्ड टू त्याची पॉवर आहे किंवा इंडेक्स आहे. दॅट इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म ऑफ नंबर. सो नाउ लेट अस सी हियर. काय म्हणतात ते? फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे 13 ह्या ठिकाणी तुमचा बेस आहे आणि त्याचा फिफ्थ रूट दाखवायचा आहे. कसा लिहिणार? रेज टू 1 upon 5. 13 raised to 1 upon 5 म्हणजेच फिफ्थ रूट ऑफ 30. फिफ्थ रूट ऑफ 30. सिक्स्थ रूट ऑफ 9. 9 raised to 1 upon 6. स्क्वेअर रूट ऑफ 256. जेव्हा स्क्वेअर रूट असतो 1 upon 2. सो स्क्वेअर हा नंबर 1 upon 2 किंवा 2 साठी रिप्रेझेंट केला जातो. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट म्हणजे 1 upon 2, क्यूब रूट म्हणजे 1 upon 3. हे फक्त 2 स्पेशल वर्ड्स वापरलेले आहेत. 2 साठी स्क्वेअर, 3 साठी क्यूब, बाकी सगळ्यासाठी 4, 5, 6 असेच नंबर वापरतो. सो स्क्वेअर रूट ऑफ 256 कसं लिहिणार? 256 रेज टू 1 upon 2. क्यूब रूट ऑफ 17. 17 इज युअर बेस नंबर. क्यूब रूट काढलाय सो 1 upon 3 रेज्ड टू 1 upon 3. 8th रूट ऑफ 100. सो 100 लिहायचा. 8th रूट आहे 1 upon 8. 7th रूट ऑफ 30. 30 इज युअर बेस नंबर. रूट किती आहे? 7th रूट आहे सो 1 upon 7. In this way you represent
नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. जेव्हा तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. इंडेक्स फॉर्म मीन्स इट हॅज अ बेस अँड अ इंडेक्स. दॅट इज कॉल्ड एज इंडेक्स फॉर्म ऑफ अ नंबर. So this was question 1. Now question 2. Write in the form nth root of a. Write in the form nth root of a. आता तुम्हाला इंडेक्स फॉर्म दिलेला आहे आणि सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहायचं. सो कसं लिहिणार बघा. इंडेक्स फॉर्म दिलाय, सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहायचं. पहिला नंबर काय 81 raised to 1/4. म्हणजे इथे रूट किती आहे? फोर्थ रूट आहे. व्हॉट इज द रूट हियर? इट इज द फोर्थ रूट. कुणाचा? ऑफ 81. बेस नंबर काय 81. सो लिहिणार कसं सेंटेन्स फॉर्म मध्ये? You will write it as fourth root of 81. Fourth root of 81. Next 1/2 आहे. बेस नंबर काय 49. 1/2 म्हणजे काय असतो? स्क्वेअर रूट. टू शो स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर इंडेक्स इज 1/2. स्क्वेअर रूट दाखवायचं. सो लिहिणार कसं इथं तुम्ही? यू विल राईट हिअर ॲज स्क्वेअर रूट ऑफ 49. ओके. नेक्स्ट 1/5. 1/5 म्हणजे फिफ्थ रूट आहे. सो फिफ्थ रूट ऑफ बेस नंबर काय 15. फिफ्थ रूट ऑफ 15. नेक्स्ट 1/9 आहे. सो नाइन्थ रूट NINTH. नाइन्थ रूट ऑफ बेस नंबर काय 512. 1/19 म्हणजे 19th रूट. 19th रूट NINE 19 TEENTH. 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ 100. आता लास्ट तुम्ही सांगा बरं काय असणार आहे? बेस नंबर 6 आहे, रेस टू 1/7 दिले. सो कितवा रूट आहे हा? दिस इज द 7th रूट. कुणाचा? 6 चा. सो लिहिताना कसं लिहिणार? यू विल राईट इट ॲज 7th रूट ऑफ 6. दॅट इज 7th रूट ऑफ 6. ओके. सो अतिशय इझी होत आहे. काय बघितलं तुम्ही? तर का तुम्हाला स्टेटमेंट दिलंय त्याच्यावर इंडेक्स फॉर्म ऑफ नंबर कसा लिहायचा आणि इंडेक्स फॉर्म जर दिलाय तर nth रूट ऑफ a या स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं. ओके. सो दॅट इज एक्स्ट्रीमली इझी. इथं जनरल फॉर्म लिहिलं होतं आपण. nth रूट ऑफ a कसं दाखवतात? a raised to 1/n. सो दिस इज द इंडेक्स फॉर्म. यू आर रायटिंग स्टेटमेंट. इथं स्टेटमेंट दिलेलं त्याच्यावर इंडेक्स फॉर्म लिहायचं आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस कन्सेप्ट. लॉज ऑफ इंडेक्सेस बघितले आपण आणि पहिला पॅटर्न बघितला व्हेन इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. इंडेक्सचा आपण आता एकच पॅटर्न बघितलाय 1/n वाला. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंडेक्सचा दुसरा पॅटर्न बघायचा आहे. दॅट इज m/n. म्हणजे रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट रॅशनल नंबर. दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर बट युअर न्यूमरेटर इज कंपल्सरी 1 अँड डिनॉमिनेटर इज n. एनी नंबर. अशा पद्धतीचा रॅशनल फॉर्म आपण बघितला. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी having index in the rational form m/n. That will be studying in next lecture. Okay. So copy these things. व्यवस्थित एक्सरसाइज सॉल्व करा नोटबुक मध्ये. नेक्स्ट लेक्चर वी विल सी having index in the form rational number m/n. Okay. So let us stop here. Thank you. बघून घ्या एकदा बोर्ड. व्यवस्थित कॉपी करण्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ओके. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. टुडे वी हॅव टू स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक. काल आपण काय बघितलं होतं? रॅशनल इंडेक्स वॉज 1/n. रॅशनल इंडेक्स वॉज 1/n. काल आपण बघितलं रॅशनल इंडेक्स 1/n. आज आपल्याला बघायचं इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m/n. आजचा इंडेक्स कसा असणार आपला m/n. म्हणजे जो काही नंबर असेल a दॅट इज द बेस नंबर त्याला रेज टू m/n. काल आपण काय बघितलं होतं? a रेज टू 1/n या फॉर्म मध्ये बघितलं होतं. म्हणजे काल पण हा सेम फॉर्म होता, फक्त या ठिकाणी m वॉज कंपल्सरीली 1. टुडे m विल बी मोर दॅन 1. ओके. दिस वी हॅव टू सी. इंडेक्स इन द फॉर्म ऑफ इन द रॅशनल फॉर्म m/n. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे नंबर बघायचे आपल्याला 7 रेज टू 2/3, 5 रेज टू 4/6. हे अशा प्रकारचे इंडेक्स बघा कसं आहे m/n, वेर m and n बोथ आर इंटिजर्स. ओके. सो अशा पद्धतीने आज आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हे सॉल्व्ह करण्यासाठी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा.
ती म्हणजे m जो आहे दॅट इंडिकेट्स युअर पॉवर आणि n जो आहे दॅट इंडिकेट्स युअर रूट. पॉवर आणि रूट यातला फरक आपण काल बघितला होता. पॉवर द नंबर मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ गिव्स यू द क्वांटिटी, आणि त्या क्वांटिटीचा जर रूट घेतला मग तो जर सेकंड रूट असेल तर त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो, थर्ड रूट असेल तर आपण त्याला क्यूब रूट म्हणतो, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, दॅट इज द बेस नंबर इट सेल्फ. ओके, अशा पद्धतीने काल आपण बघितलेलं होतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर इकडे लक्ष द्या, 8 into 8 equals to 8 square. 8 into 8 can be written as 8 square. ही झाली त्याची पॉवर, that is equal to 64. Same 64 can be obtained by 4 into 4 into 4. 4 cube is also equal to 64. Now, आता आपल्याला जे शिकायचंय दॅट इज ह्या 64 चा जर क्यूब रूट घेतला, आता 4 चा क्यूब 64 आहे, सो 64 चा जर क्यूब रूट घेतला दॅट इज 64 raised to 1/3 जर मी लिहिलं तर आन्सर काय येणार आहे 4. 64 raised to 1/3 इज इक्वल्स टू 4. या 64 च्या जागी मी सबस्टिट्यूट करतोय 64 इज इक्वल टू 8 स्क्वेअर आहे आपल्याकडे. सो या 64 च्या जागी मी काय सबस्टिट्यूट केलं 8 स्क्वेअर. ओके, सो नाउ 8 स्क्वेअर रेस टू 1/3 म्हणजेच क्यूब रूट इक्वल्स टू 4. आता हे तुम्हाला कुठल्या फॉर्म मध्ये दिसतंय बघा, a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n. इथं तुम्हाला हे लॉज ऑफ इंडायसिस लक्षात ठेवायचं. एकच लॉ जो आहे a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n इक्वल्स टू a रेस टू mn. हे माहिती आहे तुम्हाला, दोन इंडायसिसची मल्टिप्लिकेशन होते. हा लॉ ऑफ इंडायसिस तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे पक्का अगदी. ओके, सो नाउ मूविंग फॉरवर्ड वी कॅन राईट दॅट इज ह्या दोन इंडायसिसची मल्टिप्लिकेशन होणार, दॅट इज 8 raised to 2 into 1/3 equals to 4. दॅट इज वी कॅन राईट 8 raised to 2/3. हा 2 आणि 1/3 मल्टिप्लाय होणार, 2 into 1/3 gives 2/3. सो 8 raised to 2/3 equals to 4. ही तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली. इथं नंबरवर नीट लक्ष द्या, इथं नंबर आहे 8 raised to 2/3 equals to 4. आता या साईडला पण आपल्याला सेम नंबर मिळाला, बट प्रोसेस वेगळी केली आपण. फक्त बघा फरक फक्त लक्षात घ्या काय आहे. 2 into 2 into 2 म्हणजेच 2 क्यूब इक्वल्स टू 8. ओके, आता या 8 चा जर क्यूब रूट काढला, सो क्यूब रूट ऑफ 8 दॅट इज 8 raised to 1/3 विल गिव्ह यू 2. जर 2 चा क्यूब 8 आहे तर 8 चा क्यूब रूट काय असणार आहे 2. हे आपल्याला माहिती आहे, शिकलेले आहेत तुम्ही. आता ह्या 8 च्या जागी 8 raised to 1/3 इक्वल टू 2 आला. ह्याचा जर मी स्क्वेअर केला, 8 raised to 1/3 चा स्क्वेअर केला तर काय इकडे येईल 2 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर काय असतो 4. आता इकडे परत लक्ष द्या, a raised to m into n ह्या फॉर्म मध्ये आलेले. दिस इज इन द पॅटर्न, दिस होल थिंग इज इन द फॉर्म ऑफ a raised to m bracket raised to n. a raised to m bracket raised to n gives a raised to mn. So this can be written as 8 raised to 1/3 into 2 equals to 4. And what is 1/3 into 2? 2/3. So 8 raised to 2/3 again we got 4. फक्त या ठिकाणी फरक काय होता, इथे आधी स्क्वेअर केलाय नंतर रूट घेतलाय, इकडे आधी रूट घेतलाय नंतर स्क्वेअर केलाय, बट दोन्ही केसेस मध्ये वी आर गेटिंग द सेम आन्सर. सो फॉर दिस वी गेट 2 meanings ऑफ द नंबर 8 raised to 2/3. या ठिकाणी आपल्याला 8 raised to 2/3 या नंबरचे 2 meanings लिहिता येतील. पहिलं मिनिंग आहे, जेव्हा आपण 8 raised to 2/3 लिहितोय त्या ठिकाणी स्क्वेअर आत घेतलेला आहे आधी आणि बाहेर रूट घेतलाय. आधी स्क्वेअर घेतलाय नंतर रूट केलेला आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज दॅट इज इट मीन्स. आता हे जेव्हा आपण स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहितो ना, स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहित असताना बाहेरच्या नंबरचं आधी डिस्क्रिप्शन लिहायचं, मग आतल्या नंबरचं डिस्क्रिप्शन लिहायचं आणि मग बेस नंबरचं डिस्क्रिप्शन लिहायचं. ओके, म्हणजेच बाहेरून आत येतं, बाहेरून आत यायचं डिस्क्राईब करताना. कसं बघा, आता बाहेर काय दिसतोय 1/3. 1/3 रिप्रेझेंट्स क्यूब रूट. So we can write this number as cube root of square of 8. Cube root of square of 8. पहिले क्यूब रूट मेंशन केला, मग स्क्वेअर मेंशन केला, मग बेस नंबर मेंशन केला 8. सेकंडली सेम नंबर आहे 8 raised to 2/3. आता रूट आतमध्ये लिहिलाय 1/3 आणि स्क्वेअर नंबर बाहेर लिहिलाय, म्हणजे पॉवर बाहेर लिहिली आहे आणि रूट आतमध्ये लिहिलाय. या ठिकाणी पॉवर आतमध्ये होती ब्रॅकेटच्या आणि रूट बाहेर होता. पुन्हा डिस्क्राईब करताना बाहेरून आत यायचं, बाहेरचा नंबर आधी डिस्क्राईब करायचा. काय दिसतोय स्क्वेअर ऑफ
क्यूब रूट ऑफ 8, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. सो सेम नंबर दोन प्रकारे आपल्याला डिस्क्राइब करता येतो. फर्स्ट वॉज क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 अँड सेकंड इज स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. आता कुठलाही जनरल नंबरचं एक्झाम्पल घ्या. लेट अस टेक टेक्स्टबुक मधलाच एक्झाम्पल 27⁴/4/5 हा नंबर दिलाय तुम्हाला. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजेच हा नंबर कुठल्या फॉर्म मध्ये a⁻m/n, a⁻m/m. इथे रॅशनल इंडेक्स इन द फॉर्म रॅशनल आहे m/n. ह्याच्यातला जो वरचा नंबर असतो m दॅट इंडिकेट्स पॉवर आणि जो n असतो दॅट इंडिकेट्स द रूट. म्हणजे डिनॉमिनेटर मधला नंबर इंडिकेट्स रूट, न्यूमरेटर मधला नंबर इंडिकेट्स द पॉवर. सो हियर 27⁴/5, 4 इंडिकेट्स पॉवर, 1/5 इंडिकेट्स रूट, म्हणजेच फिफ्थ रूट आहे. आता दोन प्रकारे लिहिता येईल. पॉवर आधी आत लिहिली, रूट बाहेर लिहिला. एक्सप्लेन करताना बाहेरून आत यायचं असतं सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहिताना. सो कसं लिहिणार, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27, बेस नंबर. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27. सिमिलरली इकडे आता पॉवर बाहेर घेतली, रूट आत घेतलंय. कसं लिहिणार, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. अतिशय इझी कन्सेप्ट. ओके, so in this way you can represent a number in the form a⁻m/n in general. बघा in general कसं लिहिलंय बघा. In general we can express two meanings of number a⁻m/n. हा जो नंबर दाखवला होता a⁻m/n, m ही पॉवर असते, n हा रूट असतो. ऍज a⁻m/n, आधी पॉवर आतमध्ये घेतली, रूट बाहेर लिहिला, मीन्स nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. आणि सेकंडली आता रूट आतमध्ये घेतला, पॉवर बाहेर टाकली, सो मीन्स mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a, mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ a. दॅट इज द जनरल स्टेटमेंट. आणि या ठिकाणी लॉज ऑफ इंडायसिस कुठला वापरलाय आपण, हा वापरलेला आहे. a⁻m गिव्स a⁻mn. दोन इंडायसिसची मल्टिप्लिकेशन होते आणि या ठिकाणी ते दोन इंडायसिस कसे आहेत, इट इज इन द फॉर्म m/n, म्हणजेच पॉवर इंटू रूट. कसं आहे ते, पॉवर इंटू रूट, पॉवर इंटू रूट या पॅटर्न मध्ये. इथं रूट इंटू पॉवर. सो पॉवर इंटू रूट लिहू शकतो किंवा रूट इंटू पॉवर लिहू शकतो. दोन प्रकारे तुम्हाला ते जस्टिफाय करता येतं. त्या नंबरचे दोन मिनिंग्स निघतात. नाउ बेस्ड ऑन दिस वी हॅव टू सॉल्व अवर एक्सरसाइज, दॅट इज प्रॅक्टिस सेट 3.2. अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला टेबल कंप्लीट करायचं. तुम्हाला नंबर दिलेला आहे. हा नंबर कुठल्या पॅटर्न मध्ये, a⁻m/n, सेम नंबर मध्ये त्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. फक्त तुम्हाला दोन प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. एकदा पॉवर ऑफ द रूट आणि दुसऱ्यांदा रूट ऑफ द पॉवर. जेव्हा आपण पॉवर ऑफ द रूट म्हणतो, पॉवर हा वरचा नंबर असतो, तो आधी येणार सेंटेन्स मध्ये आणि रूट नंतर येणार. जेव्हा रूट ऑफ द पॉवर लिहायचंय तेव्हा रूट नंबर आधी लिहायचा आणि पॉवर नंबर नंतर लिहायचा आणि सगळ्यात शेवटी येणार बेस नंबर. अशा पद्धतीने तुम्हाला ते डिस्क्राइब करायचे. सो लेट अस कंप्लीट. पहिलं करून ठेवलं तुमच्यासाठी 225⁵3/2. या ठिकाणी 3 ही तुमची पॉवर आहे आणि 1/2 दिस इज युअर रूट. 2 म्हणलं की स्क्वेअर शब्द वापरतो आपण आणि 3 नंबर असला की आपण क्यूब शब्द वापरतो. मग त्याला एक्सप्लेन कसं करणार, पहिल्याच्यात पॉवर ऑफ द रूट, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. आणि रूट ऑफ द पॉवर लिहिताना स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. सिंपल, संपलं. एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट 45⁴/5. आता इथं फोर्थ पॉवर आहे आणि फिफ्थ रूट आहे. या दोन गोष्टी तर क्लिअर झाल्या की पॉवर 4 आहे आणि रूट 5 आहे. हे क्लिअर झालं. मग फक्त दोन पॅटर्न मध्ये लिहायचं इंटरचेंज करून. पहिले पॉवर ऑफ द रूट लिहायचं. कसं लिहिणार, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. संपलं. पॉवर ऑफ द रूट. पहिले पॉवर शब्द येणार, नंतर रूट शब्द येणार. नेक्स्ट आता उलट करायचंय, फक्त रूट ऑफ द पॉवर लिहायचं. मग काय करणार, हा फिफ्थ रूट आधी येणार, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45.
संपलं. अतिशय इझी. 81⁶/7 पॉवर 6th आहे, रूट 7th आहे. 6th पॉवर 7th रूट शब्द तुम्हाला मिळून गेले. फक्त आता अल्टरनेटली लिहायचे. पहिले पॉवर ऑफ द रूट, सो 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81 बेस नंबर लिहिला. सिमिलरली इकडे लिहिताना आता रूट ऑफ द पॉवर, रूट आधी घ्यायचा आहे. सो 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. सिंपल. इकडे बघा 100⁴/10. 100 हा बेस नंबर आहे, 4 ही पॉवर आहे, 1/10 हा रूट आहे. पॉवर ऑफ द रूट, सो 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. इकडे लिहिताना उलट 10th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ द पॉवर लिहायचं. सो 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. चल नेक्स्ट लास्ट 21�3/7. 21 इज योर बेस नंबर. मुद्दाम लिहितो इथं शेवटचा आहे म्हणून दाखवतो लिहून. 21 हा बेस नंबर आहे, 3 ही पॉवर आहे आणि 1/7 हा रूट आहे. 1/7 हा रूट आहे. मग कसं लिहिणार? पॉवर ऑफ द रूट. पॉवर काय आहे? 3 म्हणजे क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. आणि आता रूट ऑफ द पॉवर लिहायचंय. सो फक्त 7th रूट अलीकडे येणार आणि क्यूब पलीकडे जाणार. सो 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. फिनिश्ड. एकदम इझी कन्सेप्ट. फक्त लक्षात ठेवायचं पॅटर्न काय? a⁻m/n. a⁻m/n. इथं m इंडिकेट्स युअर पॉवर, 1/n इंडिकेट्स द रूट आणि a इज युअर बेस नंबर. a इंडिकेट्स द बेस. आता क्वेश्चन 2 मध्ये उलट आहे. तुम्हाला स्टेटमेंट दिलंय आणि तुम्हाला रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये लिहायचं. राईट इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. तर अजून सोपं काम आहे. ऑलरेडी स्टेटमेंट दिलंय, फक्त तुम्हाला इंडिकेट करायचं. सगळ्यात पहिले काय लिहिणार? बेस लिहून घ्यायचा. शेवटचा नंबर हा नेहमी बेस असतो. या ठिकाणी बेस काय आहे? 121. 121 हा तुमचा बेस. त्या ब्रॅकेट टाकला. आता पॉवर आणि रूट बघायचे. फक्त आपल्याला माहितीये पॉवर वर असते न्यूमरेटर मध्ये, रूट खाली असतो डिनॉमिनेटर मध्ये. काय लिहिलं? स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 21. पॉवर किती आहे? 5th आणि रूट कुठला आहे? स्क्वेअर रूट आहे. सो दिस इज 121⁵/2. 121⁵5/2. संपलं. फिनिश्ड. नेक्स्ट क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. पहिले बेस नंबर लिहिला 324. बेस नंबर लिहिला, ब्रॅकेट टाकली. 324 क्यूब आहे. क्यूब ही पॉवर आहे आणि 4th रूट आहे. सो 3/4. इझी. नेक्स्ट 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. पहिले बेस नंबर लिहिला 264. 264 बेस नंबर लिहिला. पॉवर स्क्वेअर आहे म्हणजे 2 पॉवर आहे आणि 5th रूट आहे. सो काय येणार? 2/5. 264⁵2/5. लास्ट. आता इथं सगळेच 3 येणार आहेत. नीट वाचा काय लिहिलंय? क्यूब रूट ऑफ 3. बेस नंबर लिहिला आधी 3. क्यूब ऑफ न्यूमरेटर मध्ये येणार 3 आणि क्यूब रूट आहे म्हणजे 1/3. सो डिनॉमिनेटर मध्ये पण येणार 3⁵3/3. That is the solution of practice set 3.2. So in this way we have finished this practice set. I hope so समजलं असेल. इझी कन्सेप्ट आहे ती. सोल्युशन बोर्ड बघून कॉपी केलं तरी चालेल. सोल्युशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे ते बघून लिहिलं तरी चालेल. कशात नाही कॉपी करा, फक्त व्यवस्थित समजून घेऊन कॉपी करा. की नोट्स लिहून घ्या नोटबुक मध्ये. हे येण्यासाठी तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस आले पाहिजेत. लॉज ऑफ इंडायसिस येणं खूप गरजेचं आहे. सो त्याचं प्रिपरेशन करा आणि हे सगळं व्यवस्थित उतरवून घ्या. ठीक आहे. सो इन नेक्स्ट लेक्चर we will be finishing this chapter, that is the last practice set.
ऑफ दिस चॅप्टर 3.3 आणि अशा पद्धतीने चॅप्टर 3 आपला कंप्लीट होईल नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. बघून घ्या एकदा व्यवस्थित सगळं आणि व्यवस्थित उतरवून घ्या. व्हिडिओ पॉज करून कॉपी केलं तरी चालेल. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय. हॅलो एव्हरीवन, टुडे वी हॅव टू स्टार्ट विथ नेक्स्ट टॉपिक. काल आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व्ह केलेली आहे. दोन गोष्टी आपण त्यात बघितल्या होत्या लिहायच्या, पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर. हे कसं लिहायचं आहे काल 3.2 मध्ये बघितलं. नाउ टुडेज टॉपिक, आज आपला टॉपिक आहे दॅट इज ऑन पेज नंबर 17 ऑफ युअर टेक्स्ट बुक. क्यूब अँड क्यूब रूट. क्यूब आणि क्यूब रूट हे शिकायचं आहे आपल्याला. बट बिफोर गोइंग टू क्यूब, आता क्यूब तर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. क्यूब रूट कसा काढतात हे दाखवलेलं आहे. बिफोर गोइंग टू क्यूब अँड क्यूब रूट, लेट अस रिवाइज विथ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. स्क्वेअर काय असतो हे पण तुम्हाला माहिती आहे. व्हेन द नंबर इज मल्टिप्लाइड ट्वाइस, व्हेन सेम नंबर इज मल्टिप्लाइड ट्वाइस, जसं की इथं मी 4 into 4 लिहिलं. 4 into 4 कॅन बी रिटन ॲज 4 स्क्वेअर. 4 raised to 2. 2 नंबर जेव्हा असतो पॉवर मध्ये त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. करेक्ट आहे. सो 4 स्क्वेअर, आन्सर काय आलं 16. 4 into 4 is 16. सो वी कॅन से दॅट 4 स्क्वेअर इज 16. म्हणजे जर 16 चा रूट घेतला. आता रूट कसा काढतात? रूट वी टेक बाय अप्लाइंग प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. कुठली मेथड वापरतात? प्राइम फॅक्टरायझेशन, म्हणजे फॅक्टर्स पाडले जातात. नीट लक्ष द्या, इकडं 16 लिहिलंय, 16 चे फॅक्टर्स पाडायचे. प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे फक्त प्राइम नंबर वापरायचे डिवाइड करायला. फॅक्टर्स पाडायचे म्हणजे काय? डिवाइड करतो आपण. इथे 2 घेतलाय, 2 नी डिव्हिजन स्टार्ट केली. 2 8 जा 16. ओके, 2 8 जा 16. देन अगेन 8 कॅन बी डिवाइडेड बाय 2. 2 4 जा 8. 2 2 जा 2. 2 1 जा 2. शेवटी जेव्हा 1 येतो ऍट लास्ट, देन डिव्हिजन स्टॉप्स. हिअर डिव्हिजन स्टॉप्स. सो इकडे फॅक्टर्स काय मिळाले तुम्हाला? 2 into 2 into 2 into 2. 4 वेळा 2 आला. नाव वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट. आपल्याला घ्यायचं आहे काय? आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणून 2 2 चे ग्रुप्स केले जातात. जे 4 फॅक्टर आले त्यात सिमिलर नंबरचे 2 2 चे ग्रुप केले जातात. सो या पहिल्या 2 चा मिळून एक ग्रुप केला, त्यातनं एक 2 कॉमन काढलं. दुसऱ्या 2 चा मिळून एक ग्रुप केला, त्यातनं एक 2 कॉमन काढलं. आणि देन 2 into 2 वी गेट 4. सो वी कॅन से दॅट स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. 4 हा 16 चा स्क्वेअर रूट आहे. सिमिलरली -4 into -4 जरी केलं तरी आपल्याला 16 मिळतं. सो वी कॅन राईट दॅट इज अंडर रूट ऑफ 16. रूटला कसं लिहितो आपण? 16 raised to 1/2 इक्वल्स टू 4. आणि मायनस अंडर रूट ऑफ 16 जरी असेल तरी त्याला काय म्हणणार आपण? त्याचा आन्सर येतं -4. सो 16 चे 2 रूट्स कुठले झाले? हा जो 16 नंबर आहे याचे 2 रूट्स आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह आहे, दॅट इज +4 and -4. So in general we can say that every positive number has 2 square roots. Every positive number has 2 square roots. One is positive and one is negative. 4 and -4 हे दोघेही 16 चे रूट्स आहेत. And remember one thing, that square root of 0 is always 0. That is under root 0 is 0. ही टर्म लक्षात ठेवा. आता हे सेम ऍप्लिकेशन करायचं आपल्याला क्यूब अँड क्यूब रूट साठी. ओके, क्यूब अँड क्यूब रूट साठी. बट आता क्यूब नंबर आले. क्यूब म्हणजे पॉवर किती असते? When you write this word cube, power is 3. We are dealing with power 3. Power 3 म्हणजे same number will be multiplied thrice. Same number 6 into 6 into 6. Suppose 6 into 6 into 6. That can be written as 6 cube. हे 6 cube का लिहितो आपण? इथे 6 ची power 1 1 1 आहे. So 1 plus 1 plus 1 we got 3. A raised to m into a raised to n. A raised to m plus n. Laws of indices. 6 cube मिळाला. 6 6 जा 36. 36 into 6 will give you answer 216. हे तुम्हाला क्यूब मिळाला. सो 6 चा क्यूब किती आहे? 216. म्हणून जर ह्याचा क्यूब रूट काढला, जर रूट काढला, वी राईट इन दिस फॉर्म. ही रॅडिकल साइन वापरतो. इथे आता बघा स्क्वेअर रूटच्या ठिकाणी आपण 2 मेन्शन करत नाही. दिस रॅडिकल साइन इटसेल्फ इंडिकेट स्क्वेअर रूट. बट व्हेन वी टेक क्यूब रूट वी हॅव टू मेन्शन हिअर 3. इथे 3 लिहिला जातो. जेव्हा 4th रूट घेऊ आपण तेव्हा इथे 4 मेन्शन केलं जाईल. इथे आता आपण क्यूब रूट घेतोय म्हणून इथे 3 मेन्शन केलंय अंडर रूट मध्ये. दॅट कॅन बी रिटन ॲज 216 raised to 1/3. बट व्हॉट इज 216? 216 इज 6 क्यूब. म्हणून 6 raised to 3 raised to 1/3. या 216 ला सबस्टिट्यूशन काय दिली? 6 क्यूब. आता यू नो द प्रॉपर्टी, यू नो लॉज ऑफ इंडायसिस. A raised to m ब्रॅकेट raised to n इज A raised to m into n. तीच इथे वापरली. सो ह्या 3 चा आणि या 1/3 चं मल्टिप्लिकेशन होणार. दे गेट कॅन्सल्ड आणि राहिला काय? फक्त 6. So we can write cube root of 216 is 6.
म्हणजे 6 चा क्यूब 216 असेल तर 216 चा क्यूब रूट हा 6 आहे. मायनस साठी वी गेट मायनस आन्सर. सेम इन सेम वे -6 into -6 into -6 इज -6 क्यूब दॅट इज -216. आता इथं बघा याच्यात फरक आहे. -4 into -4 केलं तर 16 येतो. वाय? बिकॉज मायनस इंटू मायनस बिकम प्लस. सो याच्यावरनं काय लिहिता येईल तुम्हाला एक वाक्य मी सांगतो आता लिहून ठेवा. व्हेन नेगेटिव्ह साइन इज इवन, व्हेन नेगेटिव्ह साइन ऑकर्स इवन, इवन म्हणजे दोनदा आली, देन आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अँड व्हेन नेगेटिव्ह साइन कम्स ऑड, 1 2 3 तीन वेळा नेगेटिव्ह साइन आली आहे. जेव्हा ऑड याच्यात नेगेटिव्ह साइन येते आन्सर इज ऑलवेज नेगेटिव्ह. सो व्हेन नेगेटिव्ह साइन कम्स इवनली, when it is even, answer is always positive. When negative sign comes odd, -6 into -6 into -6, answer is always negative. म्हणून -216 चा क्यूब रूट जर घेतला तर आन्सर मिळेल -6. ओके, दिस इज द वे. आता हे आणलं कसं? सेम हीच प्राइम फॅक्टरायझेशन मेथड इथं वापरली. बघा इथं मी फॅक्टर्स पाडून दाखवलेले. 216 चे फॅक्टर पाडायला सुरुवात केली, डिवाइड करायला सुरुवात केलं 2 पासून. लक्षात ठेवा आपल्याला फक्त प्राइम नंबर वापरायचे, म्हणून मी डायरेक्ट 6 ने डिवाइड नाही करत. इथं डायरेक्ट 6 ने केलं तर 3 स्टेप मध्ये आन्सर येईल. आपल्याला आन्सर काढायची घाई नाहीये, आपल्याला प्राइम फॅक्टर्स पाहिजेत फक्त. सो 2 ने सुरुवात केली, 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 08 108 आलं. अगेन 2 ने डिवाइड केलं, 54 into 2 विल गिव्ह 108, 2 into 27 गिव्स 54. आता 2 ने डिवाइड नाही होणार, ऑड नंबर आलेला 27. मग 2 चा नेक्स्ट प्राइम नंबर कोण आहे? 3. 3 पासून स्टार्ट केली, 3 3 जा 3 9 जा 27, अगेन 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. सगळ्यात शेवटी 1 आला. डिव्हिजन स्टॉप्स हिअर युअर डिव्हिजन स्टॉप्स. आता फॅक्टर्स कडे लक्ष द्या. काढतोय का आपण? क्यूब काढतोय. क्यूब काढतोय, पॉवर इज 3, म्हणून इथं 3 ची पेअर घ्यायची. 3 लोकांचा ग्रुप करायचा. स्क्वेअर काढत असताना 2 लोकांचा ग्रुप करायचा असतो, क्यूब रूट काढत असताना 3 लोकांचा ग्रुप करायचा. 2 2 2. सो या तिघांमधनं मिळून एक 2 कॉमन येणार आणि 3 3 3 या तिघांमधनं मिळून 3 कॉमन येणार. सो यू कॅन राईट 2 into 3. 2 into 3 विल गिव्ह यू 6 अँड दॅट इज युअर क्यूब रूट ऑफ 216. In this way you find out cube root by using prime factorization method. अतिशय सोपं आहे, काय नाही, डिवाइड करत जायचं. जे काही फॅक्टर्स येतील सेम सिमिलर फॅक्टर्स आर टेकन इन द ग्रुप ऑफ 3. आता कसं ऍप्लिकेशन आहे ते दाखवतो तुम्हाला. लेट अस फोकस ऑन प्रॅक्टिस सेट 3.3 नाउ. बट बिफोर गोइंग टू इट तुम्हाला काही होमवर्क आहे जो डायरेक्ट टेक्स्टबुक मधनं बघून कॉपी करायचा आहे. ऑन पेज नंबर 17 इथे जे टायटल आहे क्यूब ऑन क्यूब रूट, इथे एक्झाम्पल 1 2 3 4 5 हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. हे तुम्हाला असे कॉपी करायचे आहेत. समजून घेऊन कॉपी करा, व्यवस्थित सोल्युशन दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर टू फाइंड क्यूब रूट हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल 1 विथ सोल्युशन आहे, एक्झाम्पल 1. त्याच्यानंतर पेज नंबर 18 वरती एक्झाम्पल 2 3 4 हे 4 एक्झाम्पल्स. सो क्यूबचे 5 एक्झाम्पल्स आणि क्यूब रूटचे 4 एक्झाम्पल्स, सॉल्व्ड एक्झाम्पल्स. हे तुम्हाला टेक्स्टबुक मधनं असे कॉपी करायचे नोटबुक मध्ये. दॅट इज युअर होमवर्क. नाउ लेट अस मूव ऑन टू प्रॅक्टिस सेट 3.3. काय क्वेश्चन 1? क्वेश्चन 1 इज फाइंड द क्यूब. फाइंड क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. पहिला नंबर 8000. 8000 लिहिला, प्राइम फॅक्टर पाडायला सुरुवात केली. 2 पासून सुरुवात करायची नाही. 2 into 4000 will give you 8000. So 2 इथं 4000 आला. Again 2 into 2000 will give 4000. Again 2 1 जा 2 0 0 0. 2 5 जा 10 0 0. 2 2 जा 5 1 कॅरी झाला. 2 5 जा 10. Again 0. Again 2 into 125 will give 250. आता इथं 125 आलेलं आहे. लास्ट नंबर बघा, डिव्हिजिबिलिटी 2 ने डिव्हिजिबल होणार नाही, म्हणून नेक्स्ट नंबर काय घेतला? 5 घेतला. बिकॉज वी नो जेव्हा युनिट्स प्लेसला 5 किंवा 0 असतो तेव्हा 5 नी डिव्हिजन जाते, हे आपल्याला माहिती आहे. सो 5 into 25 इज 125. अगेन 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5. इथं तुमची डिव्हिजन स्टॉप झाली. हिअर युअर डिव्हिजन स्टॉप्स. ओके, नाउ लुक ॲट द फॅक्टर्स. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 6 वेळा 2 आलाय आणि 3 वेळा 5 आलाय. सो हे फॅक्टर्स अशा आधी लिहून घ्यायचे. 8000 इक्वल्स टू 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 5 into 5 into 5. ओके, नाव आपल्याला काढायचा आहे क्यूब रूट. सो वी विल टेक अ ग्रुप ऑफ 3 फॅक्टर्स. 3 फॅक्टर्सचे ग्रुप केले. सो 2 into 2 into 2 can be written as 2 cube. Again 2 into 2 into 2 can be written as 2 cube and 5 into 5 into 5 is written as 5 cube. हे असं लिहून घेतलं. नाव वी नो वन लॉज ऑफ इंडायसिस. कुठला?
a raised to m into b raised to m gives होल ब्रॅकेट a into b ब्रॅकेट raised to m. इंडायसेस जे डिवाइड झालेले आहेत ते कॉमन ब्रॅकेट टाकून लिहिता येतो, सिंगल पॉवर लिहिता येते. तेच इथे अप्लाय केलं. इथे सेपरेटली होते पण पॉवर सगळ्यांची सेम आहे. इंडेक्स बघा सगळ्यांचा क्यूब आहे 3 3 3 म्हणून हे 2 into 2 into 5 ला ब्रॅकेट मध्ये लिहून कॉमन इंडेक्स लिहिलं 3. नाउ 2 into 2 4 4 5 are 20, so this can be written as 20 cube. So we can write 8000 equals to 20 cube. हे आपल्याला कळालं आता 8000 हा 20 चा क्यूब आहे. म्हणजेच मग त्याचा क्यूब रूट काय असणार आहे, तर टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स. रेस टू 1/3 केलं, इथं रेस टू 1/3 केलं. नाउ प्रीवियस लॉ ऑफ इंडायसेस इथं पण लिहिलाय मी. a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n गिव्स a रेस टू mn. इथे 3 आणि 1/3 ची मल्टिप्लिकेशन होणार. 3 3 विल गेट कॅन्सल आउट हिअर अँड यू गेट 20 ॲज द क्यूब रूट ऑफ 8000. झालं, मिळालं आन्सर तुम्हाला. व्हेरी इझी. दोन लॉज ऑफ इंडायसेस वापरले ते लक्षात ठेवा. a रेस टू m इंटू b रेस टू m इक्वल्स टू a इंटू b ब्रॅकेट रेस टू m आणि दुसरा कुठलं a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n गिव्स a रेस टू mn. सो म्हणून कालही सांगितलं होतं तुम्हाला लॉज ऑफ इंडायसेस खूप इम्पॉर्टंट आहेत या चॅप्टर मध्ये. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. 729 2 नी ते डिव्हिजन जाणार नाहीये. युनिट्स प्लेस बघून लक्षात येतं आपल्याला तो ऑड नंबर आहे. सो वी विल स्टार्ट विथ 3 243 डिवाइड केलं. अगेन 3 into 81 3 into 27 3 9 जा 27 3 3 जा 9 3 1 जा 3. हे तुम्हाला व्यवस्थित डिव्हिजन दाखवायची. हे केलं काय मिळालं 729 कॅन बी रिटन ॲज नाव 3 into 3 into 3 into 3 into 3 into 3. 6 वेळा 3 आला. 1 2 3 4 5 6. अगेन we take a group of 3 numbers. Why? Because we have to take cube root. म्हणून 3 3 चे पेअर केले. इथे ही एक झाली, ही दुसरी झाली. ठीक आहे. सो दिस कॅन बी रिटन एज 3 cube into 3 cube. कॉमन अगेन हा रूल वापरला a raised to m into b raised to m is equal to a into b ब्रॅकेट raised to m. हे 3 into 3 जे बेस नंबर आहेत ते कंबाईन ब्रॅकेट मध्ये लिहिले आणि कॉमन इंडेक्स लिहिला ब्रॅकेटच्या बाहेर. व्हॉट इज 3 into 3 9. सो दिस बिकम्स 9 cube. 729 equal to 9 cube. Taking cube root on both sides. इथे cube root घेतला, cube root of 729. This can be written as 729 raised to 1/3. राइट हँड साइडला पण काय लिहिणार 9 cube ब्रॅकेट raised to 1/3. a raised to m raised to n a raised to mn या दोघांची मल्टिप्लिकेशन होणार. दिस 3 and 1/3 विल गेट कॅन्सल्ड. सो काय मिळालं आन्सर तुम्हाला फायनल क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू 9. अतिशय सोपी मेथड. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. काय नाही, प्राइम फॅक्टर्स पाडायचे, ते लिहायचे, ग्रुपिंग करायचं, क्यूब काढायचं म्हणून 3 3 चे ग्रुप केले. देन राईट कॉमन ब्रॅकेट, टेक क्यूब रूट, यू विल गेट युअर आन्सर. अतिशय सिंपल प्रोसेस. असेच्या असे सम्स कॉपी करून घ्या. सोल्युशन मध्ये असंच दिलं. प्राइम फॅक्टरायझेशन दाखवलं नाही, फक्त सोल्युशन मध्ये ते तुम्हाला करायचं. सो म्हणून इथे बोर्डवरती दाखवलंय 2 सम्सचं. अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचे जे 3 सम्स आहेत दॅट इज 343 minus 512. देन हे पुढचे प्रॉब्लेम आहेत तुमचे. क्वेश्चन 3 इज 343 या नंबरचं करायचंय. त्याच्यानंतर चौथा आहे -512, पाचवा आहे -2744 आणि सहावा आहे 32768. ह्याचं सोल्युशन तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेलं आहे, त्याच्यातनं कॉपी करा. फक्त प्राइम फॅक्टरायझेशन व्यवस्थित दाखवा. त्याच्यामध्ये जमेल तुम्हाला. हे बघितल्यानंतर लगेच समजून येईल आणि यू कॅन फाइंड आउट द क्यूब रूट्स ऑफ दिस नंबर. सो हे काय मी आता ह्यांच्या बोर्डवर दाखवणार नाही, ते तुम्हाला सोल्युशन मध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यातनं तुम्ही कॉपी करा. सो नाउ लेट अस मूव ऑन टू क्वेश्चन 2. नाउ वी विल मूव ऑन टू क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 काय आहे बघा. व्हॉट इज क्वेश्चन 2? सिम्प्लिफाय. क्वेश्चन 2 मध्ये 3च प्रॉब्लेम आहेत. 3ही घेऊयात आपण. कसे सॉल्व्ह करायचे दाखवून देतो. अतिशय इझी आहे. Okay, so what is question 2? Question 2 is simplify. Simplify. काय पहिला नंबर? Cube root of, that is cube root of 27/125. हे तुम्हाला दिलं आणि ते म्हणतात सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला क्यूब रूट फाइंड आउट करायचं. बट हा रॅशनल नंबर. ठीक आहे. नाव दिस कॅन बी रिटन ॲज, आपल्याला माहिती आहे 27 हा कुणाचा क्यूब आहे? 3 चा क्यूब आहे.
आणि 125 5 चा क्यूब आहे. यू नो इट. सो हाऊ यू विल सॉल्व इट नाउ? यू कॅन राईट दिस ॲज दिस कॅन बी रिटन ॲज दॅट इज इक्वल टू, आता क्यूब रूटला कसं लिहितो आपण? 27/125 होल ब्रॅकेट रेज टू 1/3 लिहून घेतलं. नाव वी नो दिस 27 इज 3 cube and 125 is 5 cube whole bracket raised to 1/3. आता कंबाईन लिहू शकतो a raised to m upon b raised to m, a upon b bracket raised to m. हे लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला माहिती आहेत हे वाले. a raised to m upon b raised to m, this can be written as a upon b whole bracket raised to m. कॉमन इंडायसेस लिहू शकतो. सो इथे काय करणार मी आता? 3/5 क्यूब. ओके ना. आता नेक्स्ट लॉज ऑफ इंडायसेस मग असंच a raised to m bracket raised to n gives a raised to mn. हे माहिती आहे तुम्हाला. 3 आणि 1/3 ची मल्टिप्लिकेशन होणार. ह्या प्रॉब्लेम साठी सॉल्व्ह करून दाखवतो. सो इथे असं होणार आहे 3 into 1/3. दोन्ही इंडायसिसची मल्टिप्लिकेशन होते. this 3 gets cancelled here. 3/5 raised to 1 is 3/5. So your answer is 3/5. So cube root of 27/125 equals to 3/5. That is your answer. अशा पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. सोपं आहे, काय नाही, क्यूब रूटच काढला आपण फक्त. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे. त्याच्यामध्ये एक आधी सॉल्व्ह करून घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला क्यूब काढता येतो. सो लक्ष द्या, नीट दाखवतो मी आता. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून कॉपी करून घेऊ शकता. ठीक आहे. सोल्युशन नाही तर सोल्युशन मध्ये पण दिलेलं आहे तुम्हाला रेडीमेड, पीडीएफ मध्ये आहे सोल्युशन. क्वेश्चन 2 काय? क्वेश्चन 2 बघा. 16/54 क्यूब रूट. 16/54 चा क्यूब रूट काढायचा. आता 16 हा काय क्यूब कुणाचा क्यूब नाहीये आणि 54 हा पण कुणाचा क्यूब नाहीये. बट तुम्ही जर नीट बघितलं हे दोन्ही 2 चे मल्टिपल आहेत. ह्याला जर इन टर्म्स ऑफ 2 लिहिला मल्टिप्लिकेशन करून 2 च्या फॅक्टर मध्ये, हाऊ कॅन यू राईट दिस? यू कॅन राईट दिस ॲज ब्रॅकेट मध्ये 16 कॅन बी रिटन ॲज 2 into 8 अपॉन 57 कॅन बी रिटन ॲज 2 into 27. 27 into 2 is 54 and 8 into 2 is 16. आता I will cancel this 2. हे 2 कॅन्सल झाले. आता राहिलं काय आपल्याकडं? We are left with cube root of 8/27. इझिली फाइंड आउट करू शकतो. आता 8 हा पण क्यूब नंबर आहे, 27 हा पण क्यूब नंबर आहे. 8 हा 2 चा क्यूब आहे आणि 27 हा 3 चा क्यूब आहे. सो वी विल राईट दिस ॲज नाव. दिस कॅन बी रिटन ॲज 8/27. क्यूब रूटला कसं लिहितो आपण? रेज टू 1/3. 8 कुणाचा क्यूब आहे? 2 चा. सो दिस कॅन बी रिटन ॲज 2 क्यूब अपॉन 27 कुणाचा क्यूब आहे? 3 चा. दिस कॅन बी रिटन ॲज 3 क्यूब. नाव कॉमन इंडेक्स लिहितो 2/3 रेज टू 3 a raised to m bracket raised to n, a raised to mn. So आता डायरेक्ट सॉल्व करतो. 2/3 दिस कॅन बी रिटन एज 3 into 1/3. हा 3 कॅन्सल होणार. राहिला काय फक्त 2/3. सो वी कॅन राईट क्यूब रूट ऑफ 16/54. आन्सर काय मिळालंय तुम्हाला? 2/3. कसं मिळालंय? ह्याच्यामध्ये एक स्टेप होती सॉल्विंगची. सो ही स्टेप नीट लक्षात ठेवा. IMP इथं स्टार मार्क करून ठेवतो या स्टेपला हवं तर. ही स्टेप खूप महत्वाची. याच्यातनं 2 कॅन्सल करावा लागतो आधी लिहून, तरच तुम्हाला आन्सर मिळेल, नाही तर आन्सर मिळणार नाही. कारण की 16 आणि 54 हे काही प्युअर क्यूब नंबर नाहीये. सो त्यांचा डायरेक्ट क्यूब रूट येऊ शकत नाही. नाव लास्ट प्रॉब्लेम. लेट अस टेक लास्ट प्रॉब्लेम. लास्ट प्रॉब्लेम हा डेसिमलचा आहे. म्हणून मी तुम्हाला जे मगाशी आधी होमवर्क मध्ये सांगितलं की तुम्ही आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स लिहिणार. तुम्ही जर सॉल्व्ड एक्झाम्पल 4 बघितलं तर जे सॉल्व्ड एक्झाम्पल 4 आहे टेक्स्टबुक मधलं, तसाच सेम हा आता जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे
तो तसंच सेम आहे. सो ह्याच्या रेफरन्सवरून तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. तरी पण मी सोल्युशन दाखवणार आहे तुम्हाला, नीट लक्ष द्या. काय म्हणतात ते, इफ प्रॉब्लेम 3, इफ क्यूब रूट ऑफ 729 इक्वल टू 9. जर 729 चा क्यूब रूट काढला 9 येतो. मग अशा प्रॉब्लेम मध्ये पण आपण काढला होता. क्वेश्चन 1 मधला सेकंड प्रॉब्लेम आठवा, इथं लिहिला होता खालच्या बाजूला. 729 चा क्यूब रूट जर 9 असेल, आहेच येतो, देन फाइंड, काय फाइंड करायला लावतात ते, क्यूब रूट ऑफ, आता डेसिमल फॉर्म मध्ये दिलंय 0.000729 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्याचा क्यूब रूट फाइंड करायचा. 729 चा क्यूब रूट 9 असेल तर 0.000729 चा क्यूब रूट काय हे आपल्याला फाइंड आउट करायचं. लेट अस स्टार्ट सोल्युशन. आता डेसिमल फॉर्म, दिस इज डेसिमल फॉर्म. इट कॅन बी रिटन ॲज रॅशनल फॉर्म. रॅशनल फॉर्म म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. 0 नंतर किती डिजिट्स आहेत, 1 पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4 5 6. सो डिनॉमिनेटर मध्ये 1 वरती किती शून्य येणार, 6 शून्य येणार, कारण की डेसिमल पॉइंट नंतर 6 डिजिट्स आहेत. सो दिस कॅन बी रिप्लेस्ड ॲज नाव दिस क्यूब रूट ऑफ 0.000729 कॅन बी रिटन ॲज, दॅट इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, वरती लिहायचं फक्त 729 डिवायडेड बाय 1. किती डिजिट्स आहेत इथं नीट लक्ष द्या, परत मोजतोय मी. पॉइंट नंतर, हा पॉइंट आहे तुमचा, पॉइंट नंबर किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4 5 6. सो एकावर किती शून्य येणार, 6 शून्य येणार. 1 2 3 4 5 6. ओके, नाउ वी नो क्यूब रूट ऑफ 729 इज 9. आणि इथं किती व्हॅल्यू आली, ही किती व्हॅल्यू आहे मोजा, दिस इज 10 लाख. ही व्हॅल्यू किती आहे, 10 लाख आहे. म्हणजेच तो कुणाचा क्यूब आहे, इट इज क्यूब ऑफ 100. 100 चा क्यूब आहे तो, 6 शून्य आले ना. सो 100 चा जर क्यूब घेतला तर आपल्याला 10 लाख मिळेल. ठीक आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज, आता ह्याला 729 अपॉन 4 5 6 रेस टू 1 अपॉन 3. क्यूब रूट आधी 1 अपॉन n इंडेक्स फॉर्म मध्ये लिहून घेतला. 1 अपॉन n रॅशनल इंडेक्स 1 अपॉन n. नाउ वी नो दॅट 729 कुणाचा क्यूब आहे, दिस इज 9 क्यूब अपॉन दिस इज 10 लाख. 10 लाख कुणाचा क्यूब आहे, 100 चा. दिस इज 100 का क्यूब. ठीक आहे. नाव आणि पुन्हा बाहेर त्याच्या अंडर रूट विच इज इक्वल टू, नाव कॉमन लिहून घेतो 9 अपॉन 100 होल ब्रॅकेट क्यूब आणि ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन 3. क्यूब सेपरेटली होता, a रेस टू m अपॉन b रेस टू m, a अपॉन b होल ब्रॅकेट रेस टू m. ते लॉज ऑफ इंडायसिस वापरले इथे. आता सारखं सारखं मी लॉज ऑफ इंडायसिस नाही लिहिणार, तिथे पाठ झालं पाहिजे तुम्हाला. आणि इथं कुठला लॉ वापरणार आता, a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n, a रेस टू mn. सो 3 आणि 1 अपॉन 3 ची मल्टिप्लिकेशन वर ते दोघं कॅन्सल होतील. इथे कॅन्सल झाल्यानंतर वी गेट ओनली 9 अपॉन 100. and what is 9 upon 100? 9 upon 100 is 0.09. So cube root of 0.0000729 is 0.09. Box टाकूयात त्याला. This is your answer 0.09. अतिशय इझी सॉल्विंग आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. सो आज मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, हे कॉपी करून घ्या व्यवस्थित. होमवर्क काय सांगतो, बोर्ड कडे नीट बघा आणि तुम्हाला ते त्या पद्धतीनेच लिहायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये. दॅट विल बी युअर होमवर्क. बघा आता मी इथे तुम्हाला होमवर्क देतोय, हे त्या पद्धतीनेच लिहायचंय तुम्ही नोटबुक मध्ये. ओके, डोंट चेंज द मेथड. तुम्हाला टेबल करायचंय. स्क्वेअर, ब्लॅक पेन ने लिहितो, स्क्वेअर्स, लगेच त्याच्या बाजूच्या कॉलम मध्ये स्क्वेअर रूट. हा असा एक टेबल करायचा आहे. आता टेबल मध्ये कसं लिहिणार तुम्ही, 2 पासून सुरुवात करायची. ओके, 1 ची गरज नाही, 2 पासून सुरुवात करायची. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. लगेच त्याच्या बाजूला काय लिहिणार, स्क्वेअर रूट ऑफ 4 इक्वल टू 2. 3 स्क्वेअर इक्वल टू 9. लगेच बाजूला काय लिहिणार, अंडर रूट ऑफ 9
इक्वल टू 3. 3 चा स्क्वेअर 9 असेल तर 9 चा रूट काय असणार आहे 3. 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. अंडर रूट 25 इक्वल टू 5. असं तुम्हाला लिहायचं आहे अप टू यू विल राईट 30 स्क्वेअर, ब्रॅकेट टाकायची गरज नाही. 30 स्क्वेअर किती येईल 30 स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9. 3 चा स्क्वेअर 9 आणि 0 चा स्क्वेअर 2 वेळा 0 लिहायचा. सो 0 0 900 आलं. 30 स्क्वेअर इक्वल टू 9. अंडर रूट ऑफ 900 इक्वल टू 30. हे मधले नंबर तुम्हाला फिलअप करायचे अप टू 30. हा एक टेबल तुम्हाला बनवायचा आहे स्क्वेअर रूट्सचा. सेकंड टेबल यू विल मेक. दुसरा जो टेबल आहे सेम दॅट विल बी ऑफ स्क्वेअर रूटच्या जागी येणार क्यूब्स अँड क्यूब रूट्स. सेम व्हॅल्यूज आता करायचं आहे तुम्हाला. बघा आता कसं करायचं. सेम यू विल बी डुईंग फॉर क्यूब्स अँड क्यूब रूट्स. ओके. सो एकच दाखवतो मी आता. 2 क्यूब इज इक्वल टू 8. सो क्यूब रूट ऑफ 8 नीट बघा मी इथं रॅडिकल साइन काढल्यानंतर 3 लिहिलाय कारण की आपण क्यूब रूट घेतोय. क्यूब रूट ऑफ 8 इक्वल टू 2. 3 क्यूब इज इक्वल टू 3 चा क्यूब किती आहे 27. सो क्यूब रूट ऑफ 27 इक्वल्स टू 3. हे अशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचं आहे. हे पण लिहा अप टू 30 क्यूब इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू येईल आणि अंडर रूट ऑफ दॅट व्हॅल्यू इक्वल टू 30. दिस इज युअर होमवर्क फॉर टुडे. हे 2 टेबल्स तुम्हाला करायचे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट्स. एवढं करा तुम्हाला सगळा क्यूब रूटचा चॅप्टर जमून जाईल आरामशीर. आणि आय होप सो प्राईम फॅक्टरायझेशन मेथड कळले असेल. सो या चॅप्टर साठी तुम्हाला 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर स्क्वेअर रूट क्यूब रूट हे तुम्हाला सगळे माहित पाहिजे. तुम्हाला टेबल्स माहित पाहिजे. तिसरी गोष्ट तुम्हाला लॉज ऑफ इंडायसिस माहित पाहिजे. आणि चौथी गोष्ट तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन कशी करतात आपण, मेथड कशी आहे, कसं सॉल्व्ह करतात हे तुम्हाला जमलं पाहिजे. सो आय होप सो एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ते कळालं असेल. सोल्युशन मधनं व्यवस्थित कॉपी करा. दिस फिनिशेस आवर चॅप्टर 3 प्रॅक्टिस सेट 3.3. या चॅप्टर मधला शेवटचा चॅप्टर होता. वी हॅव फिनिश चॅप्टर 3. इन नेक्स्ट लेक्चर्स यू विल रिसीव chapter 4 that is altitudes and medians of a triangle. So chalo we will stop here. Thank you. Bye bye.